नमस्कार. मैरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी ही लसुणी पालक बनवणार आहोत. पालक पनीर तर आपण नेहमीच बनवतो, पण अशी ही साधी सोपी चवीला एकदम जबरदस्त अशी लसुणी पालक तुम्ही एकदा बनवून पहा. नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये आज आपण ही पालकची रेसिपी बनवणार आहोत. जबरदस्त अशी टेस्टी तयार होते आणि घरच्याच उपलब्ध साहित्यामध्ये आपण ही बनवणार आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये ही पालक भाजी बनवली तरी चवीला थोडी क्रीमी आणि टेस्टी अशी तयार होते. तुम्ही एकदा ही बनवून खाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. लसुणी पालक बनवण्यासाठी इथे पालकाची एक मोठी जुडी साफ करून स्वच्छ 3-4 पाण्यामध्ये धुवून मी घेतलेली आहे. ही पालक शिजवून घेण्यासाठी एका कढईमध्ये मी 2-3 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आहे. आता यामध्ये आपण ही पालक घालून घेऊयात. मीठ घातल्यामुळे पालकाला चवसुद्धा छान येते आणि कलरसुद्धा हिरवा राहतो. आणि कलर हिरवा राहण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे ही पालक आपल्याला जास्त वेळ उकळायची नाही, फक्त गरम पाण्यामध्ये 3-4 मिनटंच ठेवायची आहे. ती थोडीशी मऊ झाली आणि कलरसुद्धा थोडासा डार्क होतो बघा, हिरवा असं झाला की लगेचच आपण ही काढून घेणार आहोत. ही पालक अशी गरम पाण्यामधून काढल्यानंतर लगेचच एकदम फ्रीजमधल्या थंड पाण्यामध्ये घालायची आहे. असं केल्यामुळे याचा कलर असाच हिरवागार राहतो. मी एका बाउलमध्ये अगोदरच थंड पाणी काढून घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये बर्फसुद्धा घालू शकता. आता या पाण्यामध्ये मी पालक घालून घेते. हे पहा, ही पालक जास्त वेळ न उकळल्यामुळे मस्त अशी हिरवी राहिलेली आहे. आता ही पूर्णपणे थंड केल्यामुळे याचा कलर असाच राहील. आता ही पालक पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्यातील थोडीशी मी बाजूला काढून घेते. ही बाजूला काढून घ्यायची आहे आणि उरलेली पालक आपल्याला मिक्सरमधून छान अशी बारीक फिरवून घ्यायची आहे. त्यासाठी मी ही व्यवस्थित अशी नितळवून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. कधीकधी सकाळच्या वेळेस घाई गडबडीमध्ये पालक बनवायचे असेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही अशी पालक बॉईल करून त्याची प्युरी करून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलीत तरीसुद्धा ही दुसऱ्या दिवशी तुम्ही गडबडीमध्ये वापरू शकता. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पालकची अशाच पद्धतीने प्युरी करून ठेवतात. हे पहा, पाणी न घालता मी ही फिरवून घेतलेली आहे. याचा कलरसुद्धा किती छान आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण याला फोडणी देऊयात. फोडणी देण्यासाठी कढई मी मिडियम फ्लेमवरती गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये मी 1 पळी तेल घालून घेते. आता यामध्ये मी 1 चमचाभर साजूक तूप घालून घेते. तुपाच्या ठिकाणी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. आता हे थोडं मेल्ट झालं की यामध्ये आपण 1 चमचाभर जिरं घालून घेऊयात. जिरं तडतडलं की 1 मोठा कांदा बारीक असा चिरून घालायचा आहे. आता हा कांदा आपण थोडासा मऊ आणि गोल्डन होईपर्यंत परतवून घेऊयात. हे पहा, इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. असा मऊ झाला की यामध्ये आपण अर्ध टोमॅटो घालून घेणार आहोत. मी अर्धच टोमॅटो घेतलेला आहे, लाल बुंद, आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालून घेऊयात. आणि लगेचच आपल्याला इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत. अद्रक लसूण 1 ते 1.5 चमचा ठेचून घालायचा आहे. आता हे आपण एकजीव करून घेऊयात. याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडंसं शिजू देऊयात. हे पहा, इथे आपलं टोमॅटो छान शिजलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून परतवून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचाभर धने पावडर घालून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे. आता हे धना पावडरसुद्धा मी मिक्स करून घेतली. यामध्ये आपण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घालणार आहोत, ती म्हणजे 2 चमचे बेसन. बेसन घातल्यामुळेच भाजीला टेक्स्चर एकदम क्रीमी असं येतं. हे घालून मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने करपू न देता आपण एकसारखं ढवळत परतवून घेऊयात. हे बेसन छान भाजलं की याला थोडा फेस येतो. हे पहा, आणि कढईला अजिबात चिटकत नाही.
आता यामध्ये मी जी पालक बाजूला ठेवलेली ती चिरून घालत आहे. अशी ही पालक चिरून घातल्यामुळे भाजीमध्ये मध्ये मध्ये टेस्टला छान लागते. तीसुद्धा आपण एकदा मिक्स करून घेऊयात. ह्या सगळ्या गोष्टी छान अशा एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपण पालकची तयार केलेली प्युरी घालून घेऊयात. पालकचा कलर तुम्ही पाहू शकता, मस्त हिरवागार आलेला आहे. सगळी पालक घालून आपण मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित असं हे एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपण अगदी थोडं कोमट पाणी घालून घेऊयात. ही भाजी थोडीशी लपथपी म्हणजेच घट्ट असते, त्यामुळे त्यामध्ये त्यानुसारच पाणी घालून घ्या. मी एक छोटं ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. हे आपल्याला 10 ते 12 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. हे पहा 10 ते 12 मिनटं शिजवल्यानंतर हे तयार झालेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, इतपत ठेवायचे आहे. आता हे अजून थोडं टेस्टी होण्यासाठी यामध्ये मी 1 चमचाभर बटर घालून घेते. तुम्ही बटरच्या ठिकाणी तूपसुद्धा घालू शकता. आणि 1 चमचाभर क्रश केलेली कसुरी मेथी घालून घेते. हे आपल्याला एकदा ढवळून घ्यायचं आहे. हे घालून झाल्यानंतर आपल्याला 1-2-3 मिनटं उकळवून घ्यायचं आहे. हे 2-3 मिनटं उकळल्यानंतर याला आपण एक तडका देणार आहोत. तो तडका दिल्यामुळे भाजीला एकदम जबरदस्त अशी टेस्ट येते. भाजीला तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेते. तुपाच्या ठिकाणी तुम्ही बटरसुद्धा घेऊ शकता. आता हे तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात. आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा घालते. आणि त्याचबरोबर यामध्ये 2 सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. तुम्ही पाव चमचा काश्मीरी रेड चिली पावडरसुद्धा घालू शकता. आता हा लसूण मस्त ब्राऊन असा आपल्याला तुपामध्ये करून घ्यायचा आहे. हे पहा, हा थोडा ब्राऊन झालेला आहे. आता याचा आपण भाजीला तडका देऊयात. जास्तसुद्धा करपू देऊ नका. आता या भाजीवर तडका देऊन आपल्याला हा तडका मिक्स करून घ्यायचा आहे. मस्त चमचमीत झणझणीत आपली इथे लसूणी पालक तयार झालेली आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही तळून पनीरसुद्धा घालू शकता आणि अशीच खाल्ली तरी जबरदस्त अशी लागते. सर्व केल्यानंतर ही अजून थोडी टेस्टी आणि छान दिसण्यासाठी याला मी 1 चमचा तूप, 2-3 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा सफेद तिळाचा तडका दिलेला आहे. मस्तच, तुम्ही ट्राय करून बघा. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.